मुर्दा घरात मध्यरात्रीनंतर उघडणारा कप्पा क्रमांक 7 भाग 1. रात्री 12 वाजल्यानंतर मुर्दा घरात एक कप्पा आपोआप उघडतो आणि त्या कप्प्यात ठेवलेला मृतदेह पुन्हा बाहेर येतो. पण तो जिवंत नसतो आणि पूर्णपणे मेलेलाही नसतो. नमस्कार मित्रांनो, मी राहुल चव्हाण आपले स्वागत करतो आपल्या चॅनल स्ट्रॉंग राहुल चव्हाणवर. आज आपण जाणून घेणार आहोत एक भयकथा. मुर्दा घरात मध्यरात्रीनंतर उघडणारा कप्पा क्रमांक 7 भाग 1. मी अनिकेत, मुंबईतील एका मोठ्या शासकीय रुग्णालयात मुर्दा घरात काम करणारा. लोकांना ही नोकरी ऐकली की भीती वाटते, पण मला नाही. माझ्यासाठी ते फक्त काम होतं. मृतदेह येतात, नोंद होते आणि कप्प्यात ठेवले जातात. पहिल्या काही दिवसात अंगावर शहारे यायचे, पण नंतर सवय झाली. माझ्यासाठी ते सगळं फक्त एक शरीर होतं आणि काहीच नाही. त्या रात्री माझी नाईट शिफ्ट होती. बाहेर कोवळा पाऊस पडत होता. रुग्णालयात मागच्या बाजूला असलेलं मुर्दा घर नेहमीप्रमाणे शांत, ओलसर आणि जड वाटणारं. छतावरून पाणी टिपकत होतं आणि त्या थेंबांचा आवाज आत घुमत होता. मी नोंदवहीत तपशील लिहित बसलो होतो. तेवढ्यात 2 कर्मचारी एक स्ट्रेचर घेऊन आत आले. त्यावर एक मृतदेह होता, पूर्ण पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेला. अपघाताचं प्रकरण आहे, त्यांनी सांगितलं. मी मान हलवली, नेहमीसारखंच. मी कापड थोडं बाजूला केलं आणि त्याचा चेहरा पाहिला. एक क्षण थांबलो. तो माणूस खूप शांत दिसत होता, जणू झोपला आहे. कुठेही जखम नाही, रक्ताचा एक थेंबही नाही. हा अपघातात कसा मेला? माझ्या मनात प्रश्न आला, पण मी काहीच बोललो नाही. मी त्याची नोंद केली. नाव अज्ञात, वय अंदाजे 30, वेळ रात्री 10:45. मी त्याला कप्प्यात ठेवायला गेलो. कप्पा क्रमांक 7. तो कप्पा उघडताना माझ्या हाताला एकदम थंड झटका बसला, जणू आतून कोणीतरी थंड हवा सोडली. मी थोडा थांबलो, कप्प्याकडे आत पाहिले. का कोण जाणे, पण त्या कप्प्याकडे बघताना मला असं वाटत होतं जणू तो रिकामा नाही. मी स्वतःला सावरलं. मनाचा खेळ आहे, मी स्वतःशी म्हणालो. मी मृतदेह आत सरकवला आणि कप्पा बंद केला. रात्री पुढे सरकत होती. पाऊस अजून जोरात पडत होता. मुर्दा घरात फक्त एक पिवळसर दिवा चालू होता. बाकी सगळं अंधारात बुडालेलं. मी खुर्चीत बसलो होतो. तेवढ्यात एक आवाज झाला, धड. मी लगेच डोकं वर केलं. सगळं शांत. मी काही सेकंद ऐकत बसलो. काहीच नाही. मी पुन्हा कामाकडे वळलो. काही वेळानंतर पुन्हा धड. यावेळी आवाज जास्त स्पष्ट होता. आतून आवाज आला होता. माझ्या छातीत धडधड वाढली. मी हळूहळू उठलो आणि आत गेलो. एक एक कप्पा पाहू लागलो. सगळे बंद होते, सगळे व्यवस्थित. पण जेव्हा मी कप्पा क्रमांक 7 जवळ आलो, मी घाबरलो. तो कप्पा अर्धवट उघडलेला होता. माझ्या डोक्यात एकदम धक्का बसला. मी खात्रीने तो बंद केला होता. मी हळूहळू पुढे गेलो, हात पुढे केला आणि कप्पा पूर्ण उघडला. आत बघतो तर काय, कप्प्यामध्ये मृतदेह नव्हता. माझं डोकं रिकामं झालं. मी मागे सरकलो. श्वास अडकला. हे कसं शक्य आहे, मी स्वतःशी पुटपुटलो. तेवढ्यात माझ्या मागून एक आवाज आला, हळू पण अगदी स्पष्ट. तू मला बाहेर काढलंस. मी जागेवरच थिजलो. हळूहळू मागे वळलो आणि माझ्या समोर तोच माणूस उभा होता. तो माझ्या समोर उभा होता, ज्याला मी काही मिनिटांपूर्वी स्वतःच्या हाताने कप्पा क्रमांक 7 मध्ये ठेवला होता. त्याचं अंगावरचं पांढरं कापड पण आता ते सैल झालेलं, अर्धवट खाली लोंबत होतं. त्याचा चेहरा पहिल्यांदा पाहिला तेव्हा शांत होता. आता नाही. त्याचे डोळे पूर्ण उघडे होते, सरळ माझ्याकडे रोखलेले. त्यात काहीतरी जिवंत होतं, पण ते माणसाचं नव्हतं. माझा घसा कोरडा पडला. मी मागे एक पाऊल सरकलो. तोही एक पाऊल पुढे आला. त्याचे पाय जमिनीवर ओढल्यासारखे आवाज करत होते, टक टक. त्या आवाजाने माझ्या डोक्यात ठोके बसत होते. तू मला बाहेर काढलंस, तो पुन्हा म्हणाला. त्याचा आवाज जणू 2 वेगवेगळ्या आवाजांचं मिश्रण होता, एक मंद आणि एक आतून घुसणारा. मी कसं बसं बोललो, मी काही केलं नाही. तो हसला. हळूहळू त्याचे ओठ पसरले, पण ते हसू माणसाचं नव्हतं. ते जास्तच मोठं होत गेलं, जणू चेहरा फाटेल इतकं. मी घाबरून बाजूला सरकलो आणि पळायचा प्रयत्न केला, पण तेवढ्यात मुर्दा घराचा दरवाजा जोरात आपटून बंद झाला.
धडाम. मी दचकून मागे वळलो. मी धावत दरवाजाकडे गेलो. हँडल पकडलं, ओढलं, पण ते काय हलत नव्हतं. मी पुन्हा जोरात ओढलं. काहीच नाही. माझ्या पाठीमागून आवाज आला, आता तू कुठे जाणार? मी हळूहळू मागे वळलो. तो आता अगदी माझ्या मागे उभा होता, इतका जवळ की त्याचा श्वास माझ्या मानेवर लागत होता. थंड, ओलसर आणि कुजलेल्या वासासारखा. मी किंचाळलो आणि त्याला ढकलून बाजूला केलं. तो हलला नाही, जणू भिंतच. मी दुसऱ्या बाजूने पळायला लागलो. मुर्दा घरातल्या लांब रांगेत कप्पे एकसारखे अंधारात हरवलेले आणि त्यांच्यामधून मी धावत होतो. माझ्या पायांचे आवाज घुमत होते, धाडधाड धाडधाड, आणि मागून टक टक टक. तो चालत होता, हळूहळू, पण तरीही तो माझ्या मागेच होता. मी एका कोपऱ्यात थांबलो. श्वास जोरात चालू होता, हात थरथरत होते. हे खरं नाही, हे शक्य नाही, मी स्वतःशीच पुटपुटलो. तेवढ्यात माझ्या डाव्या बाजूचा एक कप्पा हळूहळू उघडायला लागला, कर्कश आवाज करत, कान कापणारा. मी तिकडे पाहत राहिलो. कप्पा पूर्ण उघडला आणि आतून एक हात बाहेर आला. बारीक, पांढरा, लांब बोट, वाकडी, जणू खूप वेळ बंद राहिलेली. तो हात हळूहळू बाहेर सरकत होता आणि जमिनीवर आपटला. टक. माझं हृदय बंद झाल्यासारखं झालं. त्या हातानंतर आतून आणखी काहीतरी हल्लं. मी मागे सरकलो आणि त्या कप्प्यातून हळूहळू एक चेहरा बाहेर आला. डोळे बंद, ओठ सुकलेले, पण अचानक त्याचे डोळे उघडलेले, सरळ माझ्याकडे. मी किंचाळलो, मागे वळलो, पळायला लागलो, पण समोरचा रस्ता तोच नव्हता. जिथून मी आलो होतो ती जागा बदलली होती. कप्पे आता वेगवेगळ्या रचनेत होते. रस्ता संपला होता आणि सगळीकडे फक्त कप्पेच कप्पे. मी घाबरून इकडे तिकडे पाहत होतो. हा मार्ग नाही, हा तोच मार्ग नाही, मी स्वतःशीच म्हणालो. तेवढ्यात माझ्या भोवती एका मागोमाग कप्पे उघडायला लागले. धड धड धड. सगळीकडून. मी मध्ये उभा होतो आणि सगळे कप्पे माझ्याकडे उघडत होते. आतून हात बाहेर येत होते, डोळे उघडत होते आणि सगळे माझ्याकडे पाहत होते. माझा श्वास अडकला. मी फिरत होतो, चारही बाजूला पाहत. कुठेही पळायला जागा नव्हती आणि त्या सगळ्या नजरा माझ्यावर. तेवढ्यात त्या सगळ्या आवाजांमध्ये एक आवाज पुन्हा स्पष्ट झाला. तू आम्हाला जागा केलं. मी थिजलो. तो एकाचा आवाज नव्हता, तो सगळ्यांचा आवाज होता. मी मागे सरकलो आणि माझ्या पाठीला काहीतरी लागलं. मी वळून कप्पा क्रमांक 7 पुन्हा उघडला आणि यावेळी तो रिकामा नव्हता. आत अंधार नव्हता, तर काहीतरी हलत होतं. हळूहळू त्या अंधारातून एक चेहरा बाहेर येत होता, जो आधी दिसला नव्हता. आणि त्या चेहऱ्यावर हसू नव्हतं, राग नव्हता, तर एक विचित्र ओळखीचा भाव होता, जणू तो मला ओळखत होता. तो चेहरा हळूहळू स्पष्ट होत होता. कप्पा क्रमांक 7च्या आतून, अंधारातून बाहेर येत मी डोळे मोठे करून पाहत होतो. श्वास अडकलेला, हृदय जोरात धडकत होतं. तो चेहरा माझ्याकडे पाहत होता आणि त्या चेहऱ्यावर एक विचित्र ओळखीचा भाव होता, जणू तो मला ओळखत होता. खूप आधीपासून मी मागे सरकलो. कोण आहेस तू? माझा आवाज थरथरला. तो काहीच बोलला नाही, फक्त पाहत राहिला. हळूहळू त्याचे डोळे पूर्ण उघडले आणि त्या डोळ्यात मी स्वतःला पाहिलं. माझा श्वास थांबला. मी अजून जवळ जाऊन पाहिलं आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली. तो चेहरा माझाच होता. मी घाबरलो. नाही नाही, हे शक्य नाही, मी मागे सरकत म्हणालो. पण तो जो कप्प्यातून बाहेर येत होता तो मीच होतो. त्या चेहऱ्याचा आकार, तेच डोळे, तेच ओठ, पण फक्त एक फरक होता. त्याच्या चेहऱ्यावर भाव नव्हता, ना भीती ना आश्चर्य, फक्त शांतता. तो हळूहळू बाहेर आला कप्प्यातून आणि माझ्या समोर उभा राहिला. मी हलू शकत नव्हतो. माझं शरीर गोठलं होतं. तो माझ्याकडे पाहत होता, माझ्यासारखाच. तू उशिरा आलास, तो म्हणाला. माझा आवाज नव्हता, पण तो आवाज माझ्यासारखाच होता. मी थरथरत विचारलं, तू कोण आहेस? तो हळूच हसला. तूच. माझ्या अंगातून वीज गेल्यासारखं झालं. काय? मी मागे सरकलो.
तो पुढे आला. आता तो अगदी माझ्या समोर उभा होता, इतका जवळ की मला त्याचा श्वास जाणवत होता. पण तो श्वास थंड होता, मृतासारखा. हे ठिकाण, तो हळू आवाजात म्हणाला, जे आत येतात त्यांना 2 भागात तोडतं. माझं डोकं फिरायला लागलं. एक भाग जो बाहेर राहतो आणि दुसरा जो इथे अडकतो. मी काही बोलू शकलो नाही. माझ्या भोवती अजूनही सगळे कप्पे उघडे होते आणि त्या सगळ्यातून ते चेहरे माझ्याकडे पाहत होते. तू आत आलास, तो पुढे म्हणाला. म्हणून आता तो थांबला, माझ्या डोळ्यात पाहत. तुला इथेच राहावं लागेल. मी जोरात डोकं हलवलं. नाही, मी नाही राहणार इथे. मी मागे वळून पळायला लागलो. पण पुन्हा तोच गोंधळ. रस्ता बदललेला, भिंती हलत होत्या, कप्पे जागा बदलत होते. जणू संपूर्ण मुर्दाघर जिवंत झालं होतं. मी इकडे तिकडे धावत होतो, पण कुठेही बाहेर जाण्याचा मार्ग नव्हता. आणि प्रत्येक वेळी मी पुन्हा त्याच ठिकाणी येत होतो, कप्पा क्रमांक 7 जवळ. तो अजूनही तिथेच उभा होता, माझ्याकडे पाहत, शांत. पळून जाण्याचा काही उपयोग नाही, तो म्हणाला. मी थांबलो. श्वास जोरात चालू होता. तुला निवडलं गेलं. त्या शब्दांनी माझ्या अंगातून थंडी गेली. कोणी? मी विचारलं. तो हळूहळू वळला आणि कप्प्याच्या मागच्या अंधाराकडे बोट दाखवले. मी तिकडे पाहिलं आणि त्या अंधारात काहीतरी हलत होतं, मोठं, हळूहळू, जणू सावली स्वरूप. ती सावली हळूहळू पुढे येत होती आणि जसजशी ती जवळ येत होती तसतसं मुर्दा घरातील सगळे आवाज थांबत होते. कप्प्यांमधले चेहरे शांत झाले, हात स्थिर झाले आणि सगळे त्या सावलीकडे पाहत होते. ती माझ्यासमोर थांबली. मी तिचा चेहरा पाहू शकत नव्हतो, कारण तो पूर्ण अंधारात होता. पण मला तिची नजर जाणवत होती. नवीन एक आवाज आला. तो आवाज खूप खोल होता, जणू जमिनी खालून येतोय. मी थरथरलो. मी काही केलं नाही, मी म्हणालो. ती सावली हळूहळू माझ्या जवळ आली आणि त्या क्षणी माझ्या कानाजवळ आवाज आला, पण तू दार उघडलंस. माझं हृदय थांबल्यासारखं झालं. मी मागे सरकलो, पण माझ्या पाठीला काहीतरी लागलं. मी वळून पाहिलं, तो दुसरा. मी पुन्हा माझ्या मागे उभा होतो. मी अडकलो होतो. समोर सावली, मागे माझंच दुसरं रूप आणि चारही बाजूंनी ते सगळे. आणि त्या क्षणी मला जाणवलं, ही फक्त सुरुवात आहे. मी अडकलो होतो. समोर ती सावली, मागे माझं दुसरं रूप आणि चारही बाजूंनी कप्प्यातून बाहेर आलेले ते सगळे. हवा जड होती, श्वास घ्यायलाही त्रास होत होता. त्या सावलीतून एक थंडपणा पसरत होता, जो थेट माझ्या छातीत शिरत होता. मी हलायचा प्रयत्न केला, पण पाय जणू जमिनीला चिकटलेले होते. पळायचा प्रयत्न करू नकोस, तो दुसरा. मी माझ्या मागून म्हणाला. त्याचा आवाज शांत होता, पण त्या शांततेत भीती होती. मी हळूच मागे वळून त्याच्याकडे पाहिलं. तो अगदी माझ्यासारखा दिसत होता, पण त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं. ते रिकामे, जणू त्यात आत्माच नाही. हे ठिकाण कोणालाही सोडत नाही, तो म्हणाला. एकदा आत आलास की बाहेर जाण्याचा मार्ग नसतो. का? माझा आवाज फुटला. हे सगळं का होतंय? तो हसला हळूहळू. कारण कोणीतरी जागे राहिलं पाहिजे. त्या वाक्याचा अर्थ मला समजला नाही. मी पुन्हा त्या सावलीकडे पाहिलं. ती आता अजून जवळ आली होती, माझ्या अगदी बरोबर. निवड, तो खोल आवाज पुन्हा आला. माझं हृदय धडधडत होतं. कोणाची निवड? मी थरथरत विचारलं. त्या सावलीने हळूहळू हात पुढे केला. तो हात स्पष्ट दिसत नव्हता, फक्त काळा आकार. पण तो माझ्या दिशेने येत होता. माझं शरीर मागे सरकू लागलं, पण मागे तो दुसरा. मी उभा होतो. त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला. थंड, पूर्ण थंड. शांत राहा, तो म्हणाला. लवकर संपेल. काय संपेल? मी ओरडलो. त्या क्षणी ती सावली माझ्या अगदी जवळ आली आणि तिचा हात माझ्या छातीवर ठेवला. माझा श्वास अडकला. माझं डोकं रिकामं झालं आणि अचानक माझ्या डोळ्यांसमोर चित्र चमकायला लागले. मी मुर्दा करत होतो, पण मी अनिकेत नव्हतो. मी दुसरा कोणीतरी होतो. मी कप्पा क्रमांक 7 मध्ये बंद होतो, अंधारात. श्वास घेता येत नव्हता. मी दरवाजा ठोठावत होतो. कोणीही येत नव्हतं. मी ओरडत होतो, मला बाहेर काढा, पण आवाज बाहेर पोचत नव्हता.
मग हळूहळू माझा श्वास थांबला आणि त्या अंधारात ती सावली माझ्या समोर आली. तू आता इथलाच. तो आवाज आला. चित्र बदललं. मी आता बाहेर उभा होतो आणि कुणीतरी माणूस कप्पा क्रमांक 7 मध्ये ठेवला जात होता आणि मी त्याची वाट पाहत होतो. चित्र थांबली. मी पुन्हा वर्तमानात आलो. श्वास जोरात चालू होता. मी घाबरून मागे सरकलो. हे कसं शक्य होतं? मी किंचाळलो. तो दुसरा मी माझ्याकडे पाहत म्हणाला, हेच सत्य आहे. प्रत्येक वेळी एक नवीन येतो आणि एक जुना मुक्त होतो. माझ्या डोक्यात सगळं क्लिक झालं. म्हणजे तू? मी थरथरत म्हणालो. तो हसला. मी आधीचा. माझं हृदय थांबल्यासारखं झालं. आणि आता तो पुढे म्हणाला, तुझी वेळ आहे. मी जोरात डोकं हलवलं. नाही, मी नाही राहणार इथे. मी त्याला ढकललं आणि धावायला लागलो. यावेळी रस्ता बदलला नाही. मी सरळ दवाखान्याकडे वळलो. आता उघडा होता. यावेळी रस्ता बदलला नाही. मी सरळ दरवाजाकडे धावलो. दरवाजा आता उघडा होता. मी थांबलो नाही. मी बाहेर पडलो. कॉरिडॉर मध्ये धावत सुटलो. पावसाचा आवाज, लाईट्स, सगळं नॉर्मल. मी थांबलो. श्वास घेतला. मी वाचलो. मी पुटपुटलो. मी मागे वळून पाहिलं. मुर्दा घरात दरवाजा बंद झाला. सगळं शांत. मी हळूहळू पुढे चालायला लागलो. तेवढ्यात समोरून एक कर्मचारी आला. तो मला पाहून थांबला. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं. अरे, तू इथे काय करतोस? तो म्हणाला. मी गोंधळलो. मी ड्युटीवर आहे, मी म्हणालो. तो हसला नाही, फक्त म्हणाला, ड्युटीवर? पण तो थांबला. माझ्याकडे नीट पाहत. तुला काल रात्री मृत घोषित केलं होतं. माझं डोकं शून्य झालं. काय? मी पुटपुटलो. तो पुढे आला आणि हळू आवाजात म्हणाला, तुझा मृतदेह कप्पा क्रमांक 7 मध्ये ठेवला होता. माझ्या अंगातून सगळं रक्त निघून गेल्यासारखं झालं. मी हळूहळू मागे वळून मृतदेहाकडे पाहिलं आणि त्या क्षणी मला स्पष्ट दिसलं. कप्पा क्रमांक 7 पुन्हा उघडत होता.